नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 3 मे ते 8 मे या 5 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर सध्या इकडे उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेश करत विदर्भ करत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे. याच्यामुळे आपल्या राज्यात विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी मान्सून पूर्व पाऊस जो वळीव पाऊस असतो तो सध्या सक्रिय आहे. तसेच उद्या उद्या किंवा परवा गुजरातच्या आसपास एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल आणि याला पश्चिमी आवर्त सुद्धा म्हणू शकतो. पश्चिमी आवर्त हे सहसा काश्मीरच्या भागातून असेच पूर्वेकडे जातात, पण हा जो पश्चिमी आवर्त आहे किंवा कमी दाबाचा पट्टा आहे हा थोडासा गुजरातच्या आसपास सक्रिय होऊन असाच मध्य प्रदेश करत उत्तर भागात जाणार आहे. याच्यामुळे उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, कोकण विभाग, तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व पट्ट्यातून पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवार ते शनिवार पर्यंत पावसाची शक्यता राहील. हा पाऊस मान्सून पूर्व असेल, वळीव पाऊस असेल, सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल. पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज पुणे, सातारा तसेच सांगली, कोल्हापूर हा जो पश्चिम घाट भाग आहे, या पश्चिम घाट भागात किंवा मध्य पूर्व भाग असेल, थोडेसे ढग निर्माण होतील, पण हे ढग काय पावसाचे नाही आहेत. याच्यामुळे पावसाची शक्यता या भागातून या 3-4 जिल्ह्यातून आज नाहीये. तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील आणि थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पण हा जो पाऊस असणार आहे सार्वत्रिक असा नसेल. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊन हा पाऊस सक्रिय होईल थोड्या वेळासाठी. तसेच बुलढाणा, अकोला, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या पट्ट्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होतील आणि थोड्या क्षेत्रासाठी हा मान्सून पूर्व पाऊस होऊ शकतो. सार्वत्रिक असा नाही. ह्या जिल्ह्यातून सर्वत्र सार्वत्रिक पाऊस होईल असं काय नाहीये. उर्वरित राज्यात कुठेच पावसाची शक्यता नाहीये. हे जे जिल्हे आहेत विदर्भ असेल किंवा बुलढाणा, अकोला, वाशिम हा पश्चिम विदर्भाचा भाग आहे. या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आज आहे. कुठेतरी होईल, सार्वत्रिक असा नाही. उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत सर्व कुठेच पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच 3 मे साठी नाहीये. याच्यानंतर उद्या 4 मे रोजी अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व कुठेतरी पाऊस होईल सार्वत्रिक असा. या भागातून उद्या सुद्धा पाऊस नाहीये. तसेच नाशिक, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो पट्टा आहे, पालघर, ठाणे, मुंबई या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि कुठेतरी पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस राहील, सार्वत्रिक असा नसेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट भागातून ढगाळलेलं हवामान होईल. पावसाची शक्यता उद्या सुद्धा जास्त दिसत नाहीये. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळलेलं हवामान राहील दुपारनंतर, पावसाची शक्यता नाहीये. हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर, अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये. 5 मे रोजी थोडीफार पावसाची शक्यता राज्यात जास्त दिसत आहे. 5 मे रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, वाशिम, अकोला, हिंगोली, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर ह्या सर्व जिल्ह्यातून वळीव पाऊस असतो. मान्सून पूर्व जो उन्हाळी पाऊस असतो तो सक्रिय होण्याची शक्यता राहील. थोडक्या भागांसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जना व पावसाची शक्यता राहील. सार्वत्रिक असा पाऊस नसेल. तसेच पालघर, ठाणे, रायगड या 3 जिल्ह्यातून सुद्धा 5 मे रोजी पावसाची शक्यता दिसत आहे, पण सार्वत्रिक असं नसेल, कुठेतरीच राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाट भागाच्या आसपास पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
याचा अर्थ काय आहे की 5 मे रोजी थोडीफार राज्यात पावसाची शक्यता दिसत आहे. पण हा पाऊस असेल तो वळीव स्वरूपाचा असेल, उन्हाळी पाऊस आपण म्हणतो किंवा मान्सून, प्री मान्सून पाऊस, पूर्व मान्सून पाऊस असं म्हणतो. हा पाऊस सार्वत्रिक असा नसतो. याच्यानंतर 6 मे रोजी सुद्धा नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव हा जो सर्व पट्टा आहे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, पण सार्वत्रिक असा नसेल. मधला पट्टा आहे अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी या पट्ट्यातून विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये. राहिलेले नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर स्थानिक ढग निर्माण झाले तरच कुठेतरी पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाहीये. पालघर, ठाणे, रायगड, मुंबई या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 6 मे रोजी आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक वातावरण निर्माण झालं दुपारनंतर तर कुठेतरी मेघगर्जना सह पावसाची शक्यता 6 मे रोजी राहील. तर हा झाला आपला हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याचे काय अंदाज आहेत तर उद्या 4 मे रोजी हवामान खात्याने नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, अहमदनगर तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या सर्व जिल्ह्यातून कुठेतरी गर्जना आणि कुठेतरी हलका मध्यम मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 4 मे रोजी हवामान खात्याने दिलेली आहे. 5 मे रोजी हवामान खात्याने गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिलेली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी तसेच जालना या सर्व जिल्ह्यातून कुठेतरी हलका मध्यम पावसाची मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने 5 मे रोजी दिलेली आहे. याच्यानंतर 6 मे रोजी हवामान खात्याने गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा तसेच बीड, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, सातारा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई या सर्व जिल्ह्यातून थोडक्या भागांसाठी मेघगर्जनेसह पावसाची हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने 6 मे रोजी दिलेली आहे. आणि 7 आणि 8 मे रोजी सुद्धा असाच अंदाज असणार आहे आपल्या अंदाजानुसार. तर 3 मे ते 8 मेचा हा हवामान अंदाज झाला. हा जो आठवडा आहे सोमवार ते शनिवार जवळजवळ 3 मे ते 8-9 मे पर्यंत राज्यात विविध भागात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाचा असेल. सार्वत्रिक असा हा पाऊस नसतो. उन्हाळी पाऊस किंवा प्री मान्सून पाऊस असं आपण किंवा वळीव पाऊस असा आपण या पावसाला म्हणतो. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.